नमस्कार, माझं नाव आहे पूजा बनसोडे। माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवूया फिश करी, सुरमई फिश करी। साधी सोपी, कोणतेही वाटण न वाटतं झटपट तयार होणारी अशी ही भाजी असणार आहे। त्याला तुम्ही भाकरी, पोळी, राईस सोबत, सॅलड सोबत एन्जॉय करू शकता। एकदम साधी सोपी अशी ही रेसिपी असणार आहे। तर चला, यासाठी काय काय लागतं आपण बघूया आणि झटपट अशी तयार करूया। यासाठी बघा, आपण माशी घेतलेली, छान स्वच्छ साफ करून अशी आपण ही माशी घेतलेली आहे। सुरमई माशी आहे। काळा मसाला, याची रेसिपी मी माझ्या चॅनलवर टाकलेली आहे, तुम्ही बघू शकता। काश्मीरी लाल मिर्च, अद्रक लसूण पेस्ट, सुकं खोबरं आहे, हे एकदम बारीक असं त्याला करून घेतलेलं आहे। हळद आणि मीठ आणि तेलाचा आणि कोथिंबीरीचा आपण यामध्ये यूज करणार आहोत। तर चला आता आपण करूया। कढईमध्ये आपण सर्वात आधी तेल ॲड करूया। तेलाला छान आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे। तेल छानपैकी गरम झाले की यामध्ये आपण आता अद्रक लसूण ॲड करूया, सोबतच मीठ, आता यामध्ये आपण आपली फिश ॲड करूया। छानपैकी याला आता मसाल्यामध्ये आपण परतून घेऊया। अद्रक लसणामध्ये परतून घेतल्यामुळे माशीचा जो वास आहे तो येत नाही आणि प्रत्येक फिशला आपल्या अद्रक लसणामध्ये आपल्याला छानपैकी असं फ्राय करून घ्यायचं। छानपैकी आता झालेली, आता आपण याला काढून घेऊया। सर्व फिश बघा मी काढून घेतलेली आहे। आता हे जे तेल उरलेलं आहे त्याचमध्ये मी अजून थोडंसं तेल ॲड करते। यामध्ये आता मी लाल मिरची, यासोबत आपला काळा मसाला, आणि खोबरं ॲड करते। यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करूया। सुके मसाले कधी टाकले की त्यामध्ये छान होण्यासाठी पाणी ॲड करायचं असतं।
म्हणजे त्यामुळे मसाले जळत नाही आणि एकदम छान असे होतात. छानपैकी मिक्स करून घेऊन आता याला आपल्याला तेल निघेपर्यंत छानपैकी परतून घ्यायचं आहे. हे बघा 2 ते 3 मिनिटच ठेवलं की एकदम छान. खोबऱ्यामध्ये सुद्धा तेल असतं, त्याने सुद्धा तेल सोडायला सुरुवात केलेली आहे. गॅस फुल करून आपण याला परत छानपैकी असं परतून घ्यायचं आहे. मसाला जेवढा छान परतव तेवढं छान भाजीची टेस्ट येत असते. छानपैकी बघा आता आपला मसाला झालेला आहे. आता यामध्ये आपण पाणी ॲड करूया. जेवढी तुम्हाला भाजी लागत असेल त्याच्या अंदाजानुसार पाणी ॲड करू शकता. पाणी ॲड केल्यानंतर ह्या भाजीला आपण छानपैकी आता उकळी येऊ देणार आहोत. हे बघा छानपैकी उकळी आपल्या भाजीला आलेली आहे. आता आपण याला लो फ्लेमवर आपली छान भाजी 5 ते 10 मिनिटं उकळू देणार आहोत. त्यानंतर आपण फिश त्यामध्ये ॲड करणार आहोत, कारण की फिश लवकर शिजते. आता भाजीला आपण असंच लो फ्लेमवर 5 ते 10 मिनिटं छान अशी उकळू देऊया. 5 मिनिटांवर भाजी उकळल्यानंतर बघा छानपैकी त्याला तरीसुद्धा आलेली आहे. आता एकदा आपण गॅस फुल करूया. छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण फिश आपली ॲड करूया. फिश ॲड केल्यानंतर आता आपण छानपैकी 5 ते 10 मिनिटं उकळू देऊया. सुरमई फिश टाकल्यानंतर अजून त्याला भाजीला तरी येते, कारण की तेल खूप असतं या फिशला. त्याला आपण 5 ते 10 मिनिटं उकळू देऊया अशाच पद्धतीने. हे बघा 5 मिनिटानंतर भाजीला एकदम छान अशी तरी पण आलेली आहे आणि आपली भाजी आता तयार आहे.
आता यावरती आपण काय करूया, थोडीशी कोथिंबीर ॲड करूया. झटपट तयार होणारी, खायला एकदम टेस्टी अशी भाजी लागते. आणि फिशची भाजी कशी थोडीशी तिखटच आपल्याला ठेवायची. हे बघा, आता आपण हिला गरम गरम सर्व करूया. अशाच रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. लाईक, कमेंट, शेअर करायलाही विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग. सबस्क्राईब माय चॅनल प्लीज.